विद्यार्थी मित्रो, मॅथमॅटिक्स पार्ट सेकंड चॅप्टर नंबर 1 सिमिलॅरिटी या पाठाला आज आपण सुरुवात करणार आहोत. याच्यापूर्वी आपण मराठी माध्यमासाठी हाच घटक अभ्यासलेला आहे. आज आपल्याला सेमी माध्यमासाठी या घटकाची सुरुवात करायची आहे. आता या घटकाची सुरुवात करत असताना पहिला मुद्दा याच्यामध्ये आहे रेशो ऑफ areas of two triangles. म्हणजे दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर. म्हणजेच पहिल्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं दुसऱ्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाशी गुणोत्तर हे आपल्याला या पहिल्या प्रॉपर्टीजमध्ये बघायचं आहे. आणि हे बघत असताना आपल्याला त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र माहीत पाहिजे किंवा माहीत असायला पाहिजे. आता सूत्र काय आहे? एरिया ऑफ ए ट्रायंगल. एरिया ऑफ ए ट्रायंगल is equal to 1/2 into base into height. 1/2 base into height. आता in triangle ABC, BC is the base and AD is the height. In triangle PQR, QR is the base and PS is the height. Therefore, by formula, ratio of areas of two triangles, म्हणजे area of triangle ABC, area of triangle ABC upon area of triangle PQR is equal to 1/2 into base BC into height AD upon in triangle PQR 1/2 into base QR into height PS. 1/2 gets cancelled is equal to BC into AD upon QR into PS. म्हणजे रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स means the area of triangle ABC upon area of triangle PQR is equal to BC into AD upon QR into PS. BC is base, AD is height, QR is base, PS is height. Therefore, आपल्याला या ठिकाणी प्रॉपर्टी जी सांगता येईल ती अशी, एरियाज ऑफ रेशो ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स is equal to the ratio of product of their bases and corresponding heights. The areas of two triangle is equal to the ratio of products of their bases and corresponding heights. If in general base is B1, height is H1. In second triangle, base is B2 and height is H2. Then a ratio of their areas. See here, in triangle 1, base is B1 and height is H1. In triangle 2, if base is B2 and height is H2, then in general
area of triangle 1 upon area of triangle 2 is equal to B1 into H1 upon B2 into H2. आणि मग आपणाला परीक्षेमध्ये जे उदाहरण विचारलं जातं ते असं की त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर काढा. बेस, एका त्रिकोणाचा बेस दिला जाईल, उंची दिली जाईल, दुसऱ्या त्रिकोणाचा बेस आणि हाईट ही दिली जाईल. आपल्याला त्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढता येईल. आता दुसरी प्रॉपर्टी याच्यावरची आपल्याला बघायची आहे. ते असे आहे, कंडिशन 1, if the heights of the both the triangles are equal. If heights are equal, दोन त्रिकोणांची उंची समान असेल तर. आता त्रिकोणांची उंची जर समान असेल तर काय होईल, H1 इज इक्वल टू H2 निघून जाईल. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी असं म्हणता येईल, एरिया ऑफ त्रिकोण 1 अपॉन एरिया ऑफ त्रिकोण ट्रायंगल 2 इज इक्वल टू बेस B1 अपॉन B2. म्हणजे दोन त्रिकोणांची उंची जर समान असेल तर त्यांची क्षेत्रफळ, त्या त्रिकोणांची क्षेत्रफळ संगत पायाच्या प्रमाणात असतं. आता याच्या पुढची दुसरी कंडिशन आपल्याला या ठिकाणी अशी पाहता येईल, जर पाया किंवा पाये समान असतील दोन्ही त्रिकोणाचे तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर कोणाच्या प्रमाणात असेल, तर हाईटच्या प्रमाणात असेल. आणि म्हणून या ठिकाणी इफ बेस are equal, then area of triangle 1 upon area of triangle 2 is equal to H1 upon H2. आपल्याला या ठिकाणी 3 गुणधर्म मिळाले. पहिला गुणधर्म, पाया भिन्न, उंची भिन्न असेल तर त्या त्रिकोणांचं क्षेत्रफळ पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या प्रमाणात. पहिली कंडिशन अशी, जर हाईट्स आर इक्वल देन एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू एरियाज, द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज पायांच्या प्रमाणात. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल, द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट्स इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसेस. आणि द रेशो ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल बेसेस इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाईट्स. म्हणजे पाया समान असेल तर त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर उंचीच्या प्रमाणात, आणि जर उंची समान असेल तर त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर संगत पायांच्या प्रमाणात असतं. हे 3 गुणधर्म आपल्याला या ठिकाणी आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. आता याच्यावर पहा, पान नंबर 3 वर ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत. ॲक्टिव्हिटीज सोप्या आहेत, या गुणधर्मावर आधारित आहेत. तर या ॲक्टिव्हिटीज तुम्ही सोडवा. त्याच्यानंतर सॉल्वड एक्झाम्पल्स ही सोपी आहे, ती सोडवा. आपण प्रॅक्टिस सेट 1.1 मधली या ठिकाणी काही उदाहरणं पाहणार आहोत. बघा, प्रॅक्टिस सेट 1.1. उदाहरण पहिलं आहे, एक्झाम्पल फर्स्ट, बेसेस ऑफ ए ट्रायंगल इज, किंवा बेस ऑफ ए ट्रायंगल इज 9 and height is 5.
म्हणजे एका त्रिकोणाचं क्षेत्रफळ त्रिकोण 1 चा जो पाया आहे हा पाया आहे 9 सेंटीमीटर, म्हणजे B1 इज इक्वल टू 9 सेंटीमीटर. किंवा इथं एकच युनिट दिलेलं नाही. B1 इज इक्वल टू 9, हाईट H1 इज इक्वल टू 5. Second triangle, base of the another triangle is B2, base is 10 and height is 6. H2 is 6. By first property आपल्याला काय विचारलंय, फाइंड द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ दिस ट्रायंगल्स. म्हणजे त्रिकोण 1चं त्रिकोण 2च्या क्षेत्रफळाशी गुणोत्तर काढा. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल, एरिया ऑफ ट्रायंगल 1 बाय द फॉर्म्युला एरिया ऑफ ट्रायंगल 1 अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल 2 इज इक्वल टू B1 into H1 upon B2 into H2. Put the values. Therefore 9 into 5, 9 is base, height is 5. Another triangle, base is 10 and height is 6. 5 एक 5, 5 दूनी 10, 3 त्रिक 9, 3 दूनी 7 is equal to 3 upon 4. Areas of these triangles. Answer आपल्याला लिहायचा आहे बोर्डाच्या सूचनेनुसार. Areas of triangle is equal to 3 upon 4. This is first example. आता यानंतर आपल्याला आणखीन एक एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल आहे एक्झाम्पल नंबर 5. एक्झाम्पल नंबर 5 मध्ये काय दिले बघा, आकृती दिलेली आहे. इन एक्झाम्पल 5 आकृती असे, ट्रायंगल ABC in triangle ABC AD in triangle ABC, AD perpendicular BC, therefore AD is the height of triangle ABC. Another triangle PQ perpendicular BC, PQ is the height of triangle PBC. PQ is the height of triangle PBC. ही माहिती दिलेली आहे आणि आपल्याला काही गुणोत्तर काढायचे. पहिलं गुणोत्तर काय आहे, फर्स्ट एरिया ऑफ ट्रायंगल PQB, एरिया ऑफ ट्रायंगल PQB अपॉन area of triangle PBC, area of triangle PBQ upon area of triangle PBC. आता इन ट्रायंगल PQB बघा, हा ट्रायंगल, बेस BQ, हाईट PQ. इन ट्रायंगल PBC बेस BC, हाईट P. म्हणजे या दोन ट्रायंगलची हाईट सेम आहे, म्हणजे त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर पायांच्या प्रमाणात. PQB चा पाया BQ आणि
PBC चा पाया BC. हे दोन ट्रायंगल इक्वल हाईटचे आहेत. आता दुसरे विचारलंय त्यांनी असं आहे, एरिया ऑफ ट्रायंगल PBC, एरिया ऑफ ट्रायंगल PBC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC, एरिया ऑफ ट्रायंगल ABC. आता PBC मध्ये बघा, बेस BC, हाईट P. ABC मध्ये बेस BC तोच, हाईट AD. म्हणजे या दोन त्रिकोणांची PBC आणि ABC चा बेस सारखा आहे. म्हणजे त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर इक्वल बेस एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू, पाया जर सारखा असेल तर त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर उंचीच्या प्रमाणात. Therefore PQ upon AD. तिसरे विचारलंय उदाहरण याच्यावरचा, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC, एरिया ऑफ ट्रायंगल ABC. ABC चा पाया काय बघा, BC, हाईट AD. ADC चा पाया, ADC चा पाया BC, हाईट AD. म्हणजे ABC आणि ADC ची हाईट सेम आहे. ABC ची हाईट AD, ADC ची हाईट AD. त्यामुळं समान उंचीचे त्रिकोण आहेत आणि समान उंचीच्या त्रिकोणांची क्षेत्रफळे संगत पायाच्या प्रमाणात असतात. एरिया ऑफ ट्रायंगल ABC चा पाया BC अपॉन ADC चा पाया BC. आणि लास्ट उदाहरण, एरिया ऑफ ट्रायंगल ADC, एरिया ऑफ ट्रायंगल ADC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQC, एरिया ऑफ ट्रायंगल PQC. ADC चा पाया BC, हाईट AD. PQC चा पाया QC, हाईट PQ. आता इथं या दोन्ही त्रिकोणांचा पाये वेगळे आहेत, उंची वेगळी आहे आणि म्हणून पहिल्या प्रॉपर्टीनुसार त्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या प्रमाणात. ADC चा पाया BC, हाईट AD छेद PQC चा पाया QC, हाईट PQ. तर या पद्धतीने आपणाला वरील गुणधर्मावर ही दोन उदाहरणं सोडवता येतात. आता तुम्ही काय करायचं आहे, आजचा घरचा अभ्यास बघा. तर पेज नंबर 3 वर ॲक्टिव्हिटी, सोडवून दिलेली उदाहरणं आणि प्रॅक्टिस सेट 1.1 मधली उरलेली उदाहरणं, हा अभ्यास तुम्ही आज घरी करायचा. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तो आपण वर्गात आल्यानंतर मी तो तपासणार आहे.